हा मग सावंतांनो, मी काय म्हणता, या वर्षी तरी जाणचा आधी या बर का. हा उशीर नका करू. हा या या, चला ठेवतो. बाबा हा आता मी मोठा झालोय आणि आता मला दशावतार करायला ना लाज वाटते. हे बघ पोरा, दशावतार हे फक्त जत्रेतला विरंगुळा नाही, तर आपल्या कोकणाचा मान असो, पिढी दर पिढी चालत आलेलो वारसो असा. ह्याला आपणच पुढे न्यायचो. अहो बाबा तुमचं म्हणणं बरोबर आहे. अरे आधीच काही लोक आपल्या कोकणाला संपवायला निघाले, आणि खरंच जर असं झालं ना तर आई बिना पोर व्हायचं. आणि तू दशावतारचा म्हणलंस ना बाळ, रात्रीचा प्रहाराला जो चालू होतो तो अगदी सूर्यनारायणचा समाप्तीचा इशारा देईपर्यंत. आधी गणपती स्थळ, मग पूर्व रंगात रिद्धी सिद्धी, सरस्वती, पटजी, संकाशूर, ब्रह्मा विष्णू यांचे प्रवेश, आणि उत्तरार्धात रामायण आणि महाभारत दाखवलं जातं. जणू त्या रात्रीचं राजोच असायचो. हा आणि मग आई बोलायची रात्रीचो राजो आणि सकाळ डोक्यावर बोजो. पण बाबा माझं करिअर सोडून मला हे दशावतार नाही करता येणार. मी गरज म्हणून केलं, तू आवड म्हणून तर करशीलच ना. ठीक आहे, मी माझा निर्णय घेतलाय. यापुढे मी तुम्हाला इथं तुमचे रंग कधीच नेणार नाही. हे बाळा, माझे रंग घेऊन कुठे चाललायस? कारण आतापासून याचा वारसा मी पुढे नेत आलो.